भंडारा जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या डॉक्टरांच्या ऐवजी उंदरांचाच वावर वाढलाय। उंदरांनी घातलेल्या धुमाकुळामुळे रुग्णांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। उंदीर गँग समोर रुग्णालय प्रशासनाने देखील शरणागती पत्करल्याचं चित्र आहे। पाहूयात। भंडारा जिल्हा रुग्णालयात सध्या या उंदीर गँगची सत्ता असल्याचं चित्र आहे। जिल्हा रुग्णालयात या उंदरांना कुणाचीही भीती नाही। दिवस असो की रात्र भंडारा जिल्हा रुग्णालयात उंदरांचा मुक्त वावर असतो। हे उंदीर एवढे निर्ढावलेत की ते रुग्णांच्या बेड्सवर उड्या मारतात। रुग्णालयातल्या प्रत्येक वॉर्डात त्यांचा चोर पोलिसचा खेळ सुरू असतो। रुग्णांसाठी आणलेल्या अन्नपदार्थांवर ते बिनधास्त तोंड मारतात। रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना उंदराचा जाच निमूटपणे सहन करावा लागतो। इथे स्वच्छताच्या बाबी खूप त्याकडे प्रशासनाचा दुर्लक्ष आहे। अनेक वेळा रुग्णांना तसेच नातेवाईकांना त्या तिथं याच्यात पोर्चमध्ये झोपतात त्यावेळेस चावलेले आहेत। अनेक वेळा तिथल्या सीएसला सांगूनही ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत। जो स्थानिक प्रशासन आहे शासकीय रुग्णालयातला तो त्या स्वच्छतेकडे पुरेसा लक्ष न दिल्यामुळे त्या ठिकाणी अस्वच्छता जिकडे तिकडे दिसून येते आणि त्याच्यामुळेच शासकीय रुग्णालयामध्ये उंदीर ही बाब काही आमच्यासाठी नवीन नाही आहे। याच्यापूर्वी अनेकदा सुद्धा असे प्रकार घडलेले आहेत। हे उंदरा वार्डातल्या पेशंटनाच नाही तर बाहेर ओसरीमध्ये झोपलेले रुग्णांचे नातेवाईक असतील त्यांना सुद्धा अनेकदा चावल्याचे अनेक प्रकरण यापूर्वी सुद्धा झालेले आहेत। रुग्णालयातल्या उंदीर राजबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांना विचारलं असता त्यांनी या प्रकरणात कारवाईचे कागदी उत्तर देऊन वेळ मारून नेली आहे। प्रत्येक ठिकाणी ज्या उंदीरासाठी रिपिलंट म्हणून यूज केल्या जातात रॅट रिपिलंट त्या सुद्धा ठेवलेल्या आहेत। अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही उंदीर आतमध्ये घुसला नाही पाहिजे याच्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया करणे सुरू आहे। उंदरांच्या हॉस्पिटलमधल्या वावरामुळे रुग्णांना गंभीर आजार होऊ शकतात पण याची आरोग्य विभागाला फिकीर दिसत नाही। कदाचित ही बाब उंदरांच्याही लक्षात आल्यानं त्यांनी चोरून लपून फिरणं सोडून दिलंय। उंदरांमुळे एखादा रुग्ण संसर्ग होऊन मरण्याची वाट पाहतायत का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। प्रवीण तांडेकर, झी 24 तास, भंडारा।